अजून एक महत्त्वाची बातमी येते। अब्दुल सत्तार यांची जीभ पुन्हा घसरलेली आहे। अब्दुल सत्तार यांनी हरिभाऊ बागडेंवर अत्यंत शेलक्या शब्दांमध्ये, वाईट शब्दांमध्ये टीका केली आहे। पैठण तालुक्यातील दुष्काळ सभेमध्ये माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या व्यंगावर टीका केलेली आहे। या सरकारला आणि या सरकारचा जो अध्यक्ष आहे तोही बाहेर आहे आणि बाहेरा म्हणजे या कल्याणकारीने 1,500 मताने पडले नसते तर आज बाहेरा माणूस त्या सभागृहात बसला नसता। मी त्यांना प्रश्न विचारला का जगामध्ये सर्वात उंच स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचा बनवण्याचा आमच्या आघाडी सरकारने निर्णय घेतला होता, त्याची उंची कशी कमी झाली नाना? तर ते म्हणतात बसा खाली, चांगली झाली। मी जे बोललो त्याला ऐकूच आला नाही। ते कल्याणकारीची देण आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी याविषयी बोलूया। सिद्धार्थ, जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसे लोकप्रतिनिधी हलके शब्द वापरून सुद्धा टीका करू लागलेले आहेत आपल्या विरोधकांवर। ही खेदाची बाब आहे। निश्चितच हे महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारं नाहीये, कारण आधीही राजकीय टीका टिप्पणी व्हायची, मात्र कुणी कमरेखालची किंवा व्यंगाची टीका कुणी करत नव्हतं। मात्र आता 2019च्या निवडणुकीमध्ये मात्र याचा सर्रास वापर केला जातोय। प्राण्यांच्या उपमा दिल्या जात आहेत आणि व्यंगांवर सुद्धा टीका केली जाते। आता विधानसभा अध्यक्ष हे फुलंब्रीचे आमदार आहेत, त्यांना कमी ऐकू येतं हे सगळं जगाला माहिती आहे। मात्र त्यांच्या या व्यंगावर राजकीय टीका करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि अशा पद्धतीच्या टीका केल्या जाऊ नयेत अशी अपेक्षित आहे। मात्र आता राजकीय लोकांना खऱ्या अर्थानं जे आहे राजकारण किंवा प्रचारामध्ये कोणती भाषा वापरायला पाहिजे याची आता माझ्या मते एकंदरीतच विचार करून त्यांनी ही बोलली गेली पाहिजे। अशा पद्धतीची टीका मतदान नक्कीच मिळून देत नसते। सुवर्ण, नक्की सिद्धार्थ, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल। काल राज पुरोहित यांनी सुद्धा प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वड्रा यांच्याबाबतची अत्यंत व्यक्तिगत टीका केलेली होती आणि आज अत्यंत शेलक्या शब्दामध्ये हरिभाऊ बागडेंवर अब्दुल सत्तार यांनी टीका केलेली आहे। अशा प्रकारची टीका असू नये, होऊ नये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, अशी किमान अपेक्षा सामान्यांची असते। पुढची बातमी, लोकसभेबरोबरच राज्यात विधानसभेच्या निवडणुकाही होऊ शकतात हे आम्ही नाही म्हणतो, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी विधान केलंय। विधानसभेच्या अधिवेशनानंतर लगेचच विधानसभा भंग होऊ शकते अशी शक्यता अशोक चव्हाणांनी वर्तवली आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिलेले आहेत। काल अशोक चव्हाणांनी लोकसभा विधानसभा एकत्रित होतील असं भाकीत केलं होतं, मात्र मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा खोडत अशोक चव्हाणांची माहिती चुकीची असं सांगितलेलं आहे। लोकसभा विधानसभा एकत्रित होणार नाही स्पष्ट केलेलं। माझ्यासोबत आहेत अशोक चव्हाण सर, काय कालचा विषय मुख्यमंत्र्यांच्या हातचा विषय नाहीये, निवडणूक आयोगाचा विषय। पंतप्रधानांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की ज्या सगळ्या निवडणुका ह्या 4-6 महिन्याच्या अंतरावर आहेत ते एकत्र घेण्यास सुतोवाच स्वतः पंतप्रधानांनी केलं असल्यामुळे आणि स्वाभाविक आहे, जे राज्यामध्ये जे हालचाली सुरू आहेत, अचानक एखादी गोष्ट करण्यासंदर्भामध्ये त्यांनी सुतोवाच कदाचित होऊ शकतं अशा प्रकारची चर्चा आज बाहेर आहे। त्यामुळे आमची तयारी पूर्ण आहे। काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष नात्याने आमची सर्व पक्षाची यंत्रणा त्यांनी निवडणुका एकत्र लावो काही लावो, आज चर्चा अशी की विधानसभेचं अधिवेशन संपल्यानंतर कदाचित हे राज्य बरखास्त करण्यासंदर्भामध्ये सुरुवात केली जाईल अशी चर्चा आहे। त्यामुळे आम्ही सर्व तयारीला लागले आहोत। आमचे सर्व कार्यकर्ते नेते काँग्रेस पक्षाचे केवळ लोकसभाच नव्हे विधानसभेची सुरुवात संयुक्त तयारी आम्ही सुरू केलेली आहे। यांचा काही निर्णय सर्जिकल स्ट्राईक नावाखाली काही करू शकतात, आमचं जनतेचा स्ट्राईक निवडणुकीचा सर्जिकल स्ट्राईक करतील असं आहे की त्यांचे सर्जिकल स्ट्राईक सगळे म्हणजे या भाजपचे म्हणतो, या भाजपचे सगळे सर्जिकल फुसका बार ठरलेला आहे। मुद्दा आमचा आहे की आम्ही जे बोलतोय त्याच्यामध्ये काहीतरी तथ्यांश असल्याशिवाय बोलणार नाही। त्यांचं काही निर्णय घेऊ, आमची तयारी आहे। पण त्यांना वाटतंय मोदींचा चेहरा लोकसभेत जर फेल गेला तर त्याचे परिणाम विधानसभेवर होऊ नये म्हणून, कारण 9 विधानसभा एकत्रित होणार आहेत नंतर। पण त्यांची आता काय तर्क वितर्क आहेत, एकीकडे उखाड देंगे फेक देंगे म्हणतायत, दुसरीकडे युती गेली चुलीत म्हणतायत। त्यामुळे त्यांचं काय चाललं त्यांनाच माहिती आहे। म्हणजे आतून कीर्तन वरून तमाशा एवढा कार्यक्रम चालू आहे, पण त्यांनी काही जरी केलं तर आमची तयारीच मात्र। पण विधानसभेला देवेंद्र फडणवीसचा चेहरा चालणार नाही अशी भीती वाटते त्यांना? मला याच्यावर काही व्यक्तिगत बोलायचं नाहीये। चेहरा कोणाला चालेल हे जनता ठरवेल काय चालणार आहे ते। एकंदरीतच आपण बघितलं की माहितीच्या आधारेच हे वक्तव्य केलेलं आहे आणि विधानसभा लोकसभा एकत्रित होतील या वक्तव्यावर अशोक चव्हाण अजूनही ठाम आहेत। सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद।
तर अशोक चव्हाणांचा दावा चुकीचा असल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी न्यूज 18 लोकमतकडे केला. अशोक चव्हाणांच्या पायाखालची जमीन सरकल्यानं त्यांनी हे मत मांडलं असावं असं मत मुख्यमंत्र्यांनी नोंदवलंय. राज्यातील सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान अशोक चव्हाणांचं वक्तव्य निराधार असल्याचं मत उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी सुद्धा व्यक्त केलंय. शिवसेना निवडणुकीला केव्हाही तयार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय. मला अशी कोणतीही शक्यता दिसत नाही, कारण याबाबत स्पष्टपणे खुलासा करण्यात आलेला आहे की विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका त्या वेळेलाच होतील. हे जर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर आता त्याच्याबद्दल शंका घेण्याचं कारण काय? मला जर विचाराल की शिवसेना पक्षाची भूमिका काय, तर शिवसेना पक्ष निवडणुका एकत्र घ्या किंवा वेगवेगळ्या घ्या, कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सज्ज आणि समर्थ आहे. बातमी पालघरमधून. पालघरमध्ये पुन्हा एकदा 3.3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसलाय. भूकंपाच्या हादऱ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघरच्या दौऱ्यावर आहेत. आज ते सातपाटीत मच्छीमारांच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहेत. तसंच मुख्यमंत्री भूकंपग्रस्त भागाला भेटण्याचीही शक्यता व्यक्त होतीये.